राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी आतापर्यंत 2,40,00,000 महिलांनी अर्ज केलेले आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2 टप्प्यात पैसे वितरित झाले आहेत. दरम्यान आज देखील या योजनेसाठी अनेक महिला अर्ज दाखल करत आहेत. हीच बाब लक्षात घेता राज्य सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकार मुदत वाढवून देण्याची शक्यता आहे. अर्ज करण्याची मुदत 1 महिन्याने वाढवण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट होती. मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत. काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांनी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. या सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 1 महिन्याने वाढवण्याची शक्यता आहे. 42 लाख महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही. या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलाला रक्षाबंधनाच्या अगोदर प्रति महिना 1,500 रुपये याप्रमाणे लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत साधारण 1.5 कोटी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. साधारण 40 ते 42 लाख महिलांच्या बँक खात्यात त्यांचे आधार नंबर लिंक नाही. त्यामुळे या महिलांचा अर्ज मंजूर होऊन देखील त्यांचा योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे बँक सीडिंगची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. एकदा आधार आणि बँक खाते एकमेकांशी लिंक झाले की या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल. म्हणून मुदतवाढ मिळण्याची शक्यता. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत दिली होती. मात्र 21 ते 65 वयोगटातील कोणतीही पात्र महिला वंचित राहू नये यासाठी सरकार लवकरच या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आणखी 1 महिन्याने वाढवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा राज्यातील लाखो महिलांना होणार आहे.